तर याच्या आधी जेव्हा सत्तेतले लोक होते तेव्हा त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या नव्हत्या. मग विरोधकांच्या बॅगा जेव्हा तपासल्या, जसं की उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासली, तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचा एक इश्यू केला की करायची असेल तर दोघांची करा, करायची नसेल तर दोघांची करू नका. पण मग ते वातावरण इतकं गरम झालं, महाराष्ट्रातल्या लोकांनी प्रतिसाद दिला, पाठिंबा दिला उद्धव ठाकरे साहेबांना, आणि मग पर्याय राहिला नाही. सत्तेतल्या लोकांची सुद्धा बॅग आता तिथं चेक करायला लागले. महत्त्वाचं काय की असं कळतं की इलेक्शन कमिशनने अभिनंदनाचं पत्र दिलं की ज्या लोकांनी बॅग चेक केली. आता माझं एकच मत आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही अभिनंदन करताय, पण जर बॅग चेक केली नसेल तर त्या लोकांवर पण तुम्ही कारवाई केली असेल, कारण तुम्ही दोन्ही बाजूनी विचार करत असाल तर ते कारवाई केलेलं पत्र एक पुढे यावं. आणि माझी एक विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस आहेत ना, मध्य प्रदेशच्या पोलिसांना इथं बॅग चेक करण्यासाठी तुम्ही का आणता? रोजगार तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकांना द्यायचा नाही का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता लोकांच्या पाठिंब्याने